विदर्भाच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक भक्कम आधारस्तंभ हरपला आहे। ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि समाजसेवक दत्ता मेघे यांचे नागपूर येथे वयाच्या सुमारे 90व्या वर्षी निधन झाले। त्यांच्या निधनाने केवळ एका राजकीय नेत्याचा अंत झाला नसून जनतेशी घट्ट नाळ जुळवून काम करणाऱ्या सेवाभावी व्यक्तिमत्वाचा एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे। वर्धा जिल्ह्यातील पवनार या साध्या गावातून आपल्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या मेघे यांनी आपल्या मेहनती, सौम्य स्वभाव आणि दूरदृष्टीच्या बळावर विदर्भाच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली। त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भारतीय जनता पक्षात काम करत लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक आणि वर्धा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। तसेच राज्यसभा सदस्य, आमदार आणि मंत्री म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या। राजकारणासोबतच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते। नागर युवक शिक्षण संस्थाच्या माध्यमातून आणि विविध शैक्षणिक तसेच वैद्यकीय संस्थांच्या उभारणीद्वारे त्यांनी ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली। अनेक गरजू रुग्णांना परवडणाऱ्या आणि काही ठिकाणी मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी समाजकारणाचा आदर्श निर्माण केला। त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळेच जनतेत ते दाता भाऊ म्हणून ओळखले जात होते। विशेष म्हणजे विदर्भातील दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। मोफत आरोग्य शिबिरे, ग्रामीण रुग्णालयांची उभारणी आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी निर्माण करून त्यांनी अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलले। त्यांच्या कार्यामुळे हजारो युवकांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली आणि अनेकांना रोजगाराचे मार्ग खुले झाले। त्यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे। गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त करत मेघे यांना मोठ्या आणि निर्मळ मनाचा नेता असे संबोधले आणि त्यांच्या जाण्याने विदर्भाच्या विकासाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले। मेघे हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते समाजाशी जोडलेले, गरजूंना मदतीचा हात देणारे आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्व होते। त्यांच्या कार्यशैलीत सत्ता नव्हे तर सेवा महत्वाची होती। म्हणूनच त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नव्हे तर जनतेचा खरा आधार हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। आज त्यांच्या कार्याची परंपरा आणि त्यांनी घडवलेली मूल्येच त्यांच्या आठवणी जिवंत ठेवतील। विदर्भाच्या मातीशी नाळ जोडून आयुष्यभर काम करणाऱ्या या दिग्गज नेत्याला संपूर्ण राज्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे। दत्ता मेघे यांचे जीवन हे सेवाभाव, दातृत्व आणि समाजासाठी झटणाऱ्या नेतृत्वाचे जिवंत उदाहरण होते। त्यांच्या जाण्याने एक युग संपले असले तरी त्यांनी दिलेली प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे।